हे बघा आज शेतामध्ये आलेलो आहे. तर मग बघा आता हे असं सौर ऊर्जा वगैरे लावलेली आहे. इकडे समोर शेततळ्याचं हे आहे तर त्याला लॉक आहे सध्या, अशी पाटी वगैरे लावून दिलेली आहे. हे बघा मस्त असं जांबाचं झाड पण आहे. हे बघा इकडे नारळाचं झाड आहे वगैरे. आणि इथं हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे मस्त असं कढीपत्त्याचं झाड आहे आणि खूप छान असं शेतामध्ये वातावरण आहे आमच्या. शेतात मोटरीचं पाणी वगैरे चालू आहे. तर मग शेततळ्यातलंच पाणी इकडं टाकताय तर मोटर चालू आहे. खूपच छान आहे बघा. चैतन्य तिकडं घट्टे वगैरे घ्यायला गेला आहे. म्हणजे ताजे ताजे हरभऱ्याचे घट्टे खायला खूपच छान वाटतं. तर मग म्हटलं आता घेऊन जाऊया. तर तेच इथं ते पोपटताय. तर चलो फिर. पाणी आणि हे बघा इथं बघू शकता तुम्ही आमच्या आंब्याला बघा कसं मोहर आलाय. हे बघा छान 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 छान. आणि हे जे नारळाचं झाड आहे ना, हे माझ्या देवघरामध्ये कळसाला आलेलं होतं. तर तेच आम्ही इथं लावलेलं आहे शेतामध्ये आणून. तर किती मोठं झालंय ते बघा. कोण ठेवून दिली? हे बघा हे मोहऱ्याचं झाड आहेत ना, ते हे कापून टाकले. मागची व्हिडिओ दाखवली होती मी. मस्त असं कापून आणि आता उन्हामध्ये सुकले का तर त्याला नीट वगैरे करून ठेवतात. आणि हे बघा आमच्या वालाचा शेंगाचा वेल सगळा सुकवून गेला. खाल्ले आम्ही त्याची बरेच वेळेस भाजी करून. ऊन खूपच पडलेलं आहे. तर आता इथेच संपवते. बाय.